चला बिर्याणी करूया. पहिली गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवू, नंतर त्याच्यावर तेल टाकू. तेल टाकून घेऊया. नंतर मध्यम साईजचे 7-8 कांदे मी एकदम पातळ बारीक साईजचे कापून घेतलेले आहेत. ते आपण कुरकुरीत तळून घेऊया. आता आपलं तेल चांगल्या बऱ्यापैकी तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात कांदा सोडूया. कांदा लाल होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. इकडे मी चिकन जेव्हा बाजारातून घेऊन येते तेव्हा मीठ लावून चांगले धुवून घेते. असे पांढरे शुभ्र चिकन दिसले पाहिजे. आपण आता ते मॅग्नेट करायला घेऊया. त्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये आपण आता धना पावडर 4 चमचे, मिरची पावडर, हळद, गरजेनुसार हळद टाकायची. 200 ग्रॅम दही घेतलेले ते त्यात मिक्स करूया. हा आपली मिरची कुठे गेली? इथे मिरची देठासंगत टाकायची आहे. मिरची एकीकडे कोळसा लाल करायला ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्याला स्मोक द्यायचा आहे. नंतर आपण याच्यामध्ये चिकन मसाला टाकून घेऊया. मटन मसाला टाकून घेऊया. हा मटन मसाला टाकला. तुम्हाला जे अवेलेबल मसाले टाकायचे, चिकन बिर्याणी मसाला, मटन मसाला, काही तुम्हाला आवडत असेल मसाला, तुमच्या घरात जे घरी केलेला मसाला असेल तो टाकून घ्या. मी हा सांबर मसालाही टाकलेला आहे. आणि मी यात मॅगी मसाला पण टाकत आहे. मॅगी मसाल्याने कशी बिर्याणीला भन्नाट चव येते. मॅगी मसाला आणि बिर्याणी मसाला आणि सांबर मसाला ह्या तिन्ही मसाल्याचं कॉम्बिनेशन करून एकदा नक्की बिर्याणी बनवा. चव एकदम छान लागते. तुमच्या घरच्यांना पण आवडेल. आता लक्की बिर्याणी मसाला टाकलेला आहे मी. आणि आपला कुरकुरीत केलेला कांदा टाकून घेऊया. हो, मॅग्नेटमध्येच टाकायचा आहे तो सुद्धा. थोडा आपल्या थरसाठी पण ठेवायचा आणि मॅग्नेटसाठी पण टाकून द्यायचं. आता राहिला आपला 2 पळी तेल टाकूया. कोणाला वाटलं तर तूपही टाकू शकता गरम करून, काही प्रॉब्लेम नाही. ज्याच्या चवीनुसार तसं बनवू शकतो. ठीक आहे. आता आपण त्याचा बिर्याणीची जान म्हणजेच मिरची टाकून घेऊया. हिरवी मिरची आपल्या 2-3 मिरची आपल्या देठासकट टाकायच्या. आता त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं, लसूण, थोड्या मिरच्या आणि पुदिना ह्याची मी पेस्ट तयार करून ठेवलेली आहे. बघू शकता. ते असे आबडधोबड वाटायचे, एकदम बारीक पण नाही करायची. नंतर आपण हे चिकनमध्ये टाकून घेऊया. आता हे आपण सगळं एकजीव करून घेऊया. मॅग्नेट म्हणजे एकजीवच करणे. माझ्या नवऱ्याने कोल्हापूरहून रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला आणलेला आहे. त्यांनी सांगितले बिर्याणी चिकन बिर्याणीमध्ये पण टाकू शकतो. मी हा देखील टाकते. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकू शकता, नाही तर लक्की बिर्याणी मसालाही चालतो. मी आता तोही मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा लिंबू पिळून घेत आहे. हो, लिंबू जरूर टाकायचे. दह्याचं लिंबाच्या कॉम्बिनेशनमुळे चिकनला लाजवाब चव येते. हा माझा पुदिना बघा किती फ्रेश आहे. असं वाटतं
कच्चाच खाऊन टाकावा. लाल कोळसाही झालेला आहे आपला तयार, लाल बुंद होत आहे. आता मी एक फॉईल पेपर घेत आहे. फॉईल पेपर ते मॅग्नेटमध्ये ठेवून त्याच्या हा कोळसा ठेवायचा. त्याच्यावर एक चमचा, अर्धा चमचा टाकला तरी चालेल. काय एवढं काही स्मोकला काही लागत नाही एवढा तूप. काय कसा धूर येत आहे बघा, हा स्मोक बसत आहे. कोणी बिर्याणी झाल्यावर पण स्मोक देऊ शकतं, पण शक्यतो मी चिकनला देते. जसे काय बिर्याणी ही आपण चुली बनवला असा स्मोक लागतो. इकडे एकीकडे गरम पाणी करायला ठेवले आहे भात घालण्यासाठी. आपण गॅस राहायला बंद करायचा. बघा कसा धूर येत आहे, स्मोक बसत आहे. 15 ते 20 मिनटं, लई त्याला अर्धा तास ठेवू शकतो. हा मी कोलम तांदूळ घेतलेला आहे, जोकर कोलम म्हणून. तो अर्धा तास धुवून चांगला अर्धा तास भिजत ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता. शक्यतो आम्ही कोलम तांदळाचीच बिर्याणी खातो. आम्हाला ते मोठे तांदूळ आवडत नाही, घरच्यांना ते पसंत नसतात. बारीक तांदळाचीच बिर्याणी खाल्ली जाते. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आपलं हे पाणी आता कुकरमध्ये ओतून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे खडे मसाले लावावे लागेल, चिकन तेजपत्ता, दालचिनी, मोठी विलायची, मिरे, जिरं, काय तुम्हाला जे टाकायचं असेल ते टाक. हा खडा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे स्वादानुसार टाकून घ्या. आणि थोडी 2-3 जरा हिरवी विलायची पण टाकायची आहे. पाणी आता चांगलं उकळी घेत आहे. खडा मसाला टाकून घेतलेला आहे. हा 1 किलो तांदूळ घेतलेला आहे, जोकर कोलम. तो अर्धा तास भिजत ठेवलेला आहे स्वच्छ धुवून. नंतर आपण इकडे बघूया, सगळे मसाले टाकून घेतले आणि थोडा लिंबू पिळूया. उकळी आली की पाण्यात थोडासा लिंबू पिळायचा, जेणेकरून भात पांढरा शुभ्र कलर राहतो. भाताला गरम मसाल्याचा कलर लागत नाही. आता हा भात आपण तांदूळ हा कुकरमध्ये ओतून घेऊया. आपला भात आता शिजत आहे. कुकरची शिट्टी झालेली आहे. बारीक गॅस करू, एक शिट्टी घेऊन हा बारीक कांदा कापून घेतला. 1 किलो प्रमाणे कांदा घेतलेला आहे. हे 4 मोठे मोठे टॅमॅटो घेतलेले, ते बारीक 4 चिरून घ्यावे. हा माझा चॉपर आहे, मी लाकडाचा वापरते. हा चॉपर माझा पोलपट आहे. तो पोलपट किचनवर खाली पडल्यामुळे अर्धा झाला आहे. मी चॉपर म्हणून त्याचा यूज करते. प्लास्टिकमध्ये कधी कापत नाही, कारण तो हायजेनिक असतं प्लास्टिक. सुरीच्या कापताना ते आपल्या पोटात जाऊ शकतं. कांद्या टमाट्याला लागून ते आपल्या पोटात प्लास्टिक जायची शक्यता असते. त्यामुळे मी लाकडाचाच हा पोलपटाचाच वापर करते. चला आता आपलं तेल गरम करून घेऊया. मी मगाशी कांदाच तळलेले तेल उरलं होतं ते पातेल्यात टाकून घेतलं आहे. थोडासा कांदा राहिला करपलेला आहे, ठीक आहे, चालतं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करूया. तेजपत्ता टाकूया. बारीक कापलेला कांदा आपण टाकून घेऊया. चांगला लाल होईपर्यंत हा कांदा परतू घ्यायचा आहे. चांगलं तेलही चांगलं तापलेलं आहे. आता हा चमच्याच्या साहाय्याने परतून घेऊया. आता आपला कांदा बऱ्यापैकी लाल होत झाला आहे, तेलात चांगला शिजला गेला आहे. त्यात आता आपण बारीक कापलेला टॅमॅटो टाकून घेऊ. हा माझा चॉपर. थोडीशी हळद टाकून घेऊया. आता हे चांगले एकजीव, हे बघा आपण मॅग्नेट केलेलं चिकन बघा चांगलं आपला स्मोक चांगला कोळशाचा बसलेला आहे. आपण हा फॉईल पेपर सकट आपण काढून घेऊ. नंतर हा कोळसा तुम्ही यूज करू शकता. मी तर सध्या आता फेकत आहे. किती छान स्मोक. आता काय तुम्ही जेव्हा घरी करसाल तेव्हाच तुम्हाला कळेल कसा स्वाद येत आहे. छान स्मेल सुटलेला आहे, जसं काही चुलीवरच जेवण करत आहात.
आता ही मॅग्नेट केलेलं चिकन आपण कांदा टॅमॅटोमध्ये शिजून घेतलं, त्यात टाकून घेऊया हे मिश्रण. चवीनुसार आता मीठ घालूया. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घालू शकता. पूर्ण एकजीव चमच्याने हलवून घेऊया आपण. हे एकजीव करूया. मोठा गॅस, थोडा वेळ जरा मोठा गॅस घेऊन चांगला हलवून घेऊया. नंतर आपण याला चांगलं चिकन उकळी आली की मंद आचेवरती 40 ते 45 मिनटं शिजत ठेवूया. झाकण ठेवूया आपण आता ह्याच्यावरती. चला आता तुम्हाला आपला भात दाखवते तयार झालेला. कुकर खोलूया. कुकर खोला. बाकी ते छान भात मोकळा शिजलेला आहे. गिचका पण करायचा नाही, जास्त पाणी अंदाजानुसार पाणी वापरायचं. कसा सुटसुटीत भात झालेला आहे. ठीक आहे. आता आपण आज नंतर चिकन शिजले की थर लावून घेऊया. तोपर्यंत मी कुकरचं झाकण लावून घेते, कारण की वाफ जाते, भात थंड होते. का परत उघडला भात. आता आपण थर लावून घेऊया. भात सुट्टा करून घ्यायचा कुकरमध्ये. बघू शकता आपला भात. आता एका प्लेटमध्ये 2 जागी भात काढूया. 2 जण 4 चमचे काढून घेतले. बघा त्याच्या एका साईडला ग्रीन कलर टाकूया. थोडाच टाकायचा. कलर पण हायजेनिक असतं, पण मुलांना कसं रंगीबिरंगी खाणं आवडतं. ॲट्रॅक्टिव्ह दिसतं जरा बिर्याणी. मुलं जरा जास्त खातात. आता एका साईडला आपण जिलबी कलर टाकून घेऊया. जिलबी कलरच वापरायचा, लाल पे कलर नाही खायचा. ते भरपूर लाल भडक चांगलं वाटत नाही. दोन्हीकडचा साईडचा भात एकत्र करून घेऊया. कलरचा भात करून घेऊया. गरम असतं, जरा सावकाश करायचं. गरम भात आहे. आता ग्रीन कलर मिक्स करूया. आलेला आहे आपला बऱ्यापैकी ग्रीन कलर. मी थोडाच कलर टाकलेला आहे. कलर पण जरा हायजेनिकच असतात. थोडाच यूज करत असते. चला आपण पातेल्यामध्ये चिकन शिजायला ते कढईमध्ये काढून घेऊया चिकन. भांडी जास्त काढायची नाही, घासायला आपल्यालाच लागतात. आपण हे आता मागाशी कढई आपली तेलकट होती, तर त्यात ते चिकन काढून घेऊया. चिकन पण छानपैकी शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे ओतून घेऊया कढईमध्ये आणि ह्याच पातेल्यात आपण थर लावून घेऊया. किती छान उकळत आहे. स्मेल खूप छान सुटला आहे. चिकन आता शिजून घेत आहे. चिकन झालंच आहे. 90% तर चिकन शिजलेलंच आहे. 10% तर चिकन आपलं भातातच शिजेल. नंतर आपण थर देऊन झाले, एक थर देऊन ते वाफेला ठेवणार आहे 10-15 मिनटे. तेव्हा 10% चिकन शिजेल. आता ही जी तरी आलेली आहे वरती, ते एका जरा वाटीमध्ये काढून घ्या. ह्याचा वापर कसा करायचा मी तुम्हाला ते नंतर सांगते. तेलाचा वापर काय करायचा. आपण आता थर लावून घ्या. आता मी हे चिकन पातेल्यात कढईत ओतून घेतलेलं आहे. पातेलं ते रिकामी करून त्यात भाताचा थर टाकलेला आहे. नुसता भातच टाकलेला आहे सध्या. आता आपण हे कलर केलेले पण जे आपण 2 कलरचे भात केले आहे, थोडा हा कलर, थोडा रेड कलर, थोडा जिलबी कलर आणि थोडा ग्रीन कलर टाकून घेऊया. थोडं घेऊन पसरून घ्यायचं पांढऱ्या भातावर. बघा ते किती छान वाटतं.
मुलांना पण अट्रॅक्टिव्ह वाटतं. रंगीत रंगीत खायला पण मुलांना कशी आवड असते. बघा आता मी ग्रीन कलरचा भात टाकत आहे. किती छान वाटते. जिलबी कलर केलेला हा आता कसं तिरंगा कलरची बिर्याणी दिसत आहे. हा कांदा तळून घेतलेला कांदा आपला कुरकुरीत झालेला आहे, तोही वरती टाकत आहे. कसा वाटते दिसायला पण छान वाटते, मुलांना पण अट्रॅक्ट होतं. मुलं आवडीने खातात. शिजलेलं चिकनची ग्रेव्ही आणि चिकनचे पीस एक टाकून घेत आहे. सगळीकडे एक पीस लावून थोडी ग्रेव्ही टाकून घ्यायची. परत आपण पांढरा भात टाकून घेऊया उरलेला दुसरा थर. त्याच्यात परत ग्रीन भात शिजलेला. परत हा जिलबी कलरचा भात. तसं मगाशी जी आपण स्टेप केली तीच करायची आहे. बघा किती छान वाटत आहे. हा कांदा. आता चिकनचे परत पीस टाकून घेऊया ग्रेव्ही सगळं. हा लेग पीस. आमच्या सम्यकला लेग पीस भरपूर आवडतो, त्यासाठी मी वरच ठेवत असते. लेग पीस लगेच सापडले जातात पीस. बाकीचे पण पीस टाकून घेऊया. तुम्हाला जसं वाटेल तसं थर लावू शकता. कोणाला जास्त थर लावायचा लावू शकता, ज्यांना थोडा थर लावायचा जसं जमेल तसं, काही प्रॉब्लेम नाही, आवडीनुसार. मी आता जास्त चिकन असल्यामुळे जास्त वरती थर लावत आहे, म्हणजे कसं चिकन पण संपलं पाहिजे ग्रेव्हीने. बघू शकता कशी वाफ येत आहे, काय स्वाद सुटला आहे, काय सुगंध येत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली घरगुती बिर्याणी. सोपी पद्धत आहे आपली. आता परत पांढऱ्या भाताचा थर लावून घेतला आहे. आता उरलेला मिक्स भात कलरचा टाकून घेऊया. कांदा टाकूया. बघू शकता उरलेला सगळा भात सगळं एकत्र करून टाकला. तळलेला कांदा पण टाकून घेऊया. गार्निशसाठी तुम्ही काही यूज करू शकता, तुमच्याकडे अवेलेबल असेल. कोथिंबीर, पुदिना. आता मी पुदिना टाकत आहे. घरात पुदिना भरपूर आहे तर मी पुदिनाच टाकत आहे. आणि हा मी वाफेवर ठेवत आहे. हा खाली माझा लोखंडाचा तवा आहे. तवा गरम करून घेतला, मग त्याच्यावर पातेले ठेवले. आता हा तेल तुम्हाला मगाशी सांगितलं, ही तेलाचा वापर कसा करायचा. आता हा तेल बाजूबाजूने आपण सोडून घ्यायचं भातावरती, जेणेकरून ते 15 मिनटापर्यंत तेल तळायला जातं. पूर्ण बिर्याणीला चिकनचा स्वादसुद्धा लागतो. बघा आपली बिर्याणी उघडलेली आहे. 15-20 मिनटं झाली, चांगली वाफ झाली. चल सम्यक खाऊन घे बिर्याणी. आता सम्यकला बिर्याणी देत आहे. लेग पीस शोधत आहे, पण मला लेग पीस सापडत नाही. तरी मी मागाशी वरतीच ठेवला होता, तरी सापडला नाही. खूप वाजलेले पण सम्यकला देत आहे. तर या तुम्ही पण जेवायला. तुझं आता मी वाढत आहे. सम्यकला देते. झालं. बघा माझी बिर्याणी कशी वाटते, बघायला सुद्धा कशी वाटते. बाय. थँक्यू बघितल्यामुळे. आता सम्यक खाऊन सांग कशी झाली बिर्याणी. सम्यकच्या पप्पाला पण बिर्याणी दिली, माझ्या भैयाला सुद्धा बिर्याणी दिली. दोघं